नाशिक मतदारसंघात बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार उशिराने जाहीर करणार, महायुतीची रणनीती। नाशिकचं मतदान शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे महायुतीकडनं आस्ते कदमचं धोरण। शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांना भेटणार, उमेदवारीचा तिढा कायम असताना बोरस्तेंच्या भेटीमुळे भुवया उंचावल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि यवतमाळचा दौरा करणार, नांदेडच्या हदगावमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा। धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडनं भाजपचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात 14 तारखेला प्रवेश करणार, तर 16 एप्रिलला माढ्यातनं अर्ज भरणार। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांची आज दिल्लीत बैठक, मुंबईतील जागावाटप आणि नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडला भेटणार। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात, बारामती, सोलापूर, माढा, सांगली आणि कोल्हापूरसह राज्यातल्या एकूण 11 मतदारसंघांचा समावेश। यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार आणि राम मंदिर नव्हे तर बेरोजगारी आणि महागाई हेच महत्त्वाचे मुद्दे, सीएसडीएस संस्थेच्या सर्वेक्षणात माहिती समोर। लासलगाव बाजार समितीमध्ये तब्बल 8 दिवसांनी कांदा लिलाव सुरू होणार, परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्यावर व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ। अवकाळी पावसामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात पिकांचं नुकसान, तर परभणीच्या पूर्णा तालुक्यातही शेतकऱ्यांना फटका। सीएए, एनआरसी आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी पश्चिम बंगालमध्ये होऊ देणार नाही, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुनरुच्चार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।